त्याच्या पलीकडे नाही पण आमचीच सभा मोठी वेळेस दावा मनसे करते. हा ते करणारे बघतील. रत्नागिरीकरांना पण माहिती आहे कोण सेटिंग करणारा आहे, कोण पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणार आहे. पण इथे सुपारी वाजवायची ती मशाल चिन्हाचाच भेंडबाजा वाजणार आणि इतरांची सुपारी वाजवली असं कोणाला म्हणाले. तुमचा जर विजय झाला तरी टक्कर करून तुम्ही. अरे अविनाश जाधव, तू कुठे काम करतो, काय तुझे धंदे हे काय मला माहिती नाही का? आल्यास कुठून? जिथे आहे तिथे आधी पहिले दिवे लावा आणि नंतर बोल. उद्धव साहेब आहेत आघाडीचे, इंडिया आघाडीचे, बाकीचे सर्व मान्यवर स्थानिक नेते आहेत, आमदार महोदय आहेत, सर्व उद्धवजींच्या परिवारातले रश्मीवाहिनी आहेत, तेजस ठाकरे आहेत. 4 तारखेला पुन्हा आदित्यजी ठाकरे आहेत चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये. उद्धवजी पुन्हा 3 तारखेला कणकवलीमध्ये आहेत. आजची सभा भूतोन भविष्याची जबरदस्त धनक्यात प्रत्येक वेळेला जशी झाली तशी. मला असं वाटतं की आम्ही खरं तर नारायण राणे साहेबांना जेव्हा जाहीर केलंय तेव्हापासून सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने गावागावात प्रचार करतात. महायुतीचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मनसेचे सर्व नेते हे आज कोकणात आलेले आहेत आणि नारायण राणेंसाठी आजची ही सभा आम्ही घेणार आहोत. खरी जर आज उद्धव ठाकरेंची पण सभा आहे, तुम्ही 2 सभा जर नीट दाखवल्यात तर मनसेच्या नेत्यांची सभा ही उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठ्या मैदानात होती आणि यातूनच पुढचं सगळं तुम्हाला कळेल की कोकणामध्ये कोणाचा विजय होणार आहे. जर मनसेची सभा जर मनसेच्या नेत्यांची सभा जर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी होणार असेल तर त्यांचा पराभव निश्चित आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो की यापुढे मागील काही दिवसापासून कोकणातले तो एक नाचा आहे भास्कर जाधव, तो असेल, हा रात्री भिंतच आज पडणारा विनायक राऊत असेल, हे लोक ज्या पद्धतीने राजसाहेबांबद्दल बोलतात, राजसाहेबांचा कुठलाही उमेदवार नाही. आम्ही आमचा कुठेच महाराष्ट्रात उमेदवार उतरला नाही. फक्त आम्ही भारतीय जनता पक्षाला, मोदींना देशाच्या विकासासाठी पाठिंबा दिलाय, बरोबर आहे. सो त्यांना एवढी मिरची लागली आहे की ते सतत राजसाहेबांबद्दल बोलतात आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस बरोबर फिरताना त्यांना कोणालाच लाज वाटत नाहीये. तो आम्ही सर्व नेत्यांनी शपथ घेतलेली आहे की राजसाहेबांबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक उभाटाच्या नेत्याला पाडायचं. त्यामुळे याच्या पुढे जो कुठला उभाटाचा नेता राजसाहेबांबद्दल बळगरेल त्याच्या विधानसभेत, त्याच्या लोकसभेत जाऊन पूर्ण ताकदीने त्याला पाडण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र सैनिक करणार आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.